भर दिवसा आरटीआय कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या, खदान मालकाचं कृत्य विरार हादरलं. पालघर जिल्ह्यामध्ये विरारमध्ये भर दिवसा घडलेल्या एका थरारक हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. विरार पूर्वेतील शिरगाव परिसरातील खदानीत आरटीआय कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे ही घटना मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्या समोरच घडली. या हल्ल्यात प्रभाकर पाटील किरकोळ जखमी झाले असून त्यांच्या वाहनाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आलेली आहे. प्राथमिक माहितीनुसार या प्रकरणात खदान मालक महेश भोईर यांचे नाव समोर आले असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. मृत व्यक्तीची ओळख आत्माराम पाटील अशी झालेली आहे. ते माहिती अधिकाराचा वापर करून विविध प्रकरणांमध्ये पाठपुरावा करणारे आरटीआय कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. दगडाने ठेचून त्यांची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. मंगळवारी दुपारी सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास आत्माराम पाटील हे वसई तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यासोबत शिरगाव येथील खदानी परिसरात गेले होते. ते वॅगनार कारने घटनास्थळी पोहोचले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पालघर.